नमस्कार. बळी वामनाची कथा यातलं सत्य आणि मिथक या विषयावर आपण बोलणार आहोत. जरा अवजड वाटतंय ना खूप. मी अजिबात अवजड प्रकारात जाणार नाही आहे. जे मला समजलंय सहजतेनं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. हे मार्गदर्शन नाही आहे, हे अफाट ज्ञान मांडण्याचा प्रयत्न नाही आहे. जे मला जाणवलंय ते आपल्यापर्यंत ये हृदयीचे ते हृदयी जावं एवढाच या सगळ्या व्हिडिओ मागचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे. एक ती बळी वामनाची दुसऱ्यांदा सांगेल आणि पहिल्यांदा महाभारतातली एक कथा सांगणार आहे. महाभारतातली कथा सत्य की असत्य हे मला माहीत नाही. मी त्या सत्यतेच्या कसोटीवर त्या कथेला घासून बघत नाही. घडलंय की नाही घडलंय यावर पण दावा करत नाही. पण जी कथा आहे ती तुम्हाला सांगतो आणि मग या कथेच्या अनुषंगानं आपण बळी वामनाची कथा जराशी स्पष्ट करून घेऊया. कृष्णाचं सगळं सैन्य कौरवांच्याकडे गेलेलं होतं. आता आपल्याच स्वामीच्या विरोधात सैन्यानं लढणं शक्य नव्हतं. काहीही करून तेवढ्या त्वेषानं जेवढ्या त्वेषानं सैन्य लढायला पाहिजे पांडवांच्या विरोधामध्ये ते लढत नव्हतं. काय करायचं सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. बरं, सैन्याला खोटं अवसान आणून लढा असं तर म्हणता येत नाही. मग शेवटी शकुनी मामानी आपल्या सुपीक डोक्यातून एक आयडिया काढली आणि शकुनी मामानी हळूच दुर्योधनाजवळ ते सांगितलं. ते म्हणाला, एक काम कर, अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून दूर घेऊन जा. इतका दूर की कौरवांच्या सैन्याला म्हणजे कृष्णाच्या सगळ्या सैन्याला कृष्ण दिसला नाही पाहिजे. मग मी पुढचं काय करायचं ते करतो. मग दुर्योधनानं व्यूहरचना आखून अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून लांब नेला आणि तेवढ्यात शकुनी मामानी एक गोष्ट सेनापतीच्या कानात सांगितली आणि ती अशी होती, केशव पतित दृष्टवा पांडवा हर्ष निर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. तो त्याचा अर्थ असा होतो की केशव रणांगणावर पडलेला पाहून पांडवांना आनंद झाला. केशव पतित दृष्टवा पांडवा हर्ष निर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. पण कौरव मात्र आमचा केशव गेला म्हणून विलाप करू लागले. आता ही गोष्ट सगळ्या कौरव सेनेमध्ये पसरली आणि जे कृष्णाकडचं सैन्य कौरवाच्याकडं होतं ते चिडलं, संतापलं आणि युद्ध करू लागलं. त्यातला एक सरळ युधिष्ठिराकडे गेला, कारण त्यांचा कृष्ण कुठे दिसत नव्हता. अर्जुनाचा रथ युद्धभूमीपासून लांब होता. युधिष्ठिराला संतापून त्यानं विचारलं, अरे दुष्ट माणसा, आमचे स्वामी तुझ्या बाजून लढत असताना तू त्यांच्या पतनानंतर हसतोयस, आनंद व्यक्त करतोयस, निषेध तुझा. युधिष्ठिरानं शांतपणे त्याला सांगितलं, अरे राजा, ज्याच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं तो पडेल ही गोष्ट तुला खरी तरी वाटते का? ते म्हणा, नाही, पण आम्हाला तर निरोप असा कळालाय. केशवपती द्रष्टवा पांडवा हर्ष निर्भरा सर्वे कौरव हाहाकार केशव केशव. तो म्हणाला, मूर्खा, या श्लोकाचा नीट अर्थ समजून घे. लढायचं तर लढा, पण नीट अर्थ समजून घे. तो कसा आहे? के म्हणजे पाणी, शव म्हणजे प्रेत. पाण्यात प्रेत पडलेलं पाहून केशव पतित दृष्टवा. पांडवा म्हणजे आम्ही नाही, माशांना पांडव म्हणतात. पांडवा हर्ष निर्भरा. आणि कौरव म्हणजे ते नाही, कौरव म्हणजे कावळे. पाण्यात प्रेत असं ओरडू लागले. पाण्यात प्रेत पडलेलं पाहून पांडवांना म्हणजे माशांना आनंद झाला आणि कावळे मात्र पाण्यात प्रेत असं करून ओरडू लागले. हा या श्लोकाचा मूळ अर्थ. पण शकुनीनं आपल्या स्वार्थासाठी तो वेगळ्या प्रकारे सांगितला. आता आपण येऊया मूळ कथेवर. वामनाच्या कथा अशी सांगितली जाते, बळी नावाचा एक राजा, जो राजा आपलं सुखानं राज्य करत होता, अत्यंत आनंदात राज्य करत होता, प्रजा देखील सुखात होती, समाधानी होती. या राजाला वामनानं म्हणजे विष्णूनी एका ब्राह्मणाचा, बटू ब्राह्मणाचा, छोट्याशा ब्राह्मणाचा अवतार घेऊन बळीला दान मागितलं. 3 पावलं जमिनीचं. त्यातल्या 2 पावलात अख्खं ब्रह्मांड सगळं व्यापलं आणि 3रं पाऊल कुठे ठेवू असं विचारलं. तेव्हा बळीनं सांगितलं, ठेव माझ्या डोक्यावरती, तेवढंच एक माझं शिल्लक आहे. बळीच्या डोक्यावरती वामनानं पाय ठेवला आणि वामनाला पाताळात धाडलं
अशी ती कथा. तेव्हापासून बळीराजा म्हणजे जमिनीखालचा राजा, शेतकऱ्यांना बळीराजा म्हटलं जाऊ लागलं. आणि बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला पाताळात धाडणारा, डोक्यावर पाय ठेवणारा वामन अर्थात बामन अर्थात विष्णू हा हिंदू विरोधी आहे, हा शोषण करणारा देव आहे, शोषण करण्याचं प्रतीक आहे, अशा अर्थानं ही कथा मांडली जाऊ लागली. ही कथा वस्तुस्थिती सांगण्यापूर्वी मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतोय की आजही जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी ब्राह्मण शेतकऱ्याच्या घरी जातो तेव्हा त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधतो. ते रक्षासूत्र ब्राह्मणांनी मंत्र उच्चारण करून बळीराजाचं रक्षण करण्यासाठीचं रक्षासूत्र नाही. कोणी ब्राह्मण जरी भ्रमात असेल की आपण ब्राह्मणाच्या हातावर दोरी बांधून असं शेतकऱ्याच्या हातावर दोरी बांधून असं म्हणतोय की मी तुझी ही दोरी तुझं रक्षण करेल, अजिबात नाही. रक्षाबंधनात बहीण भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधते, ते सुद्धा भावाचं रक्षण व्हावं म्हणून नव्हे, तर ते स्मरण आहे, हे बंधू मी तुझी बहीण आहे, तुझं माझं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तू पार पाडावी यासाठी हे रक्षासूत्र आहे, स्मरणसूत्र आहे. तसं अगदी तसंच ब्राह्मण बळीराजाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या हातावर जे रक्षासूत्र बांधतो आणि त्यावेळेला विनंती करतो की हे बळीराजा, तू दानवीर आहेस आणि तू दानवेंद्र आहेस, तू इतका दानशूर आहेस आणि हे सुद्धा माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, माझ्या चल संपत्तीचं तू रक्षण कर. हे रक्षासूत्र ब्राह्मणाने बळीच्या शेतकऱ्याच्या हातावर बांधून त्याला रक्षा करण्याची विनंती करायची आहे आणि ते स्मरणसूत्र आहे. तो असं म्हणतो, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबली, तू महाबली आहेस, दानवेंद्र आहेस, मी तुला या रक्षासूत्रामध्ये बांधतोय आणि स्मरण करून देतोय की तू माझ्या चल संपत्तीचं रक्षण कर. आता चल संपत्तीचं रक्षण कर म्हणणारा माणूस बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊ शकतो का? नाही. आता ही कथा काय जरा नीट आणि सविस्तर समजून घेऊया. कथा अशी आहे की समाधान ही व्यक्तीच्या मनाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होणार नाही तोपर्यंत मी समाधानी नसतो. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी समाधानी होत नाही. मी तुम्हाला कितीही समाधानी करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जोपर्यंत मनाशी समजणार नाहीत की मी समाधानी झालोय तोपर्यंत मी तुम्हाला समाधानी करू शकत नाही. आणि तसा प्रयत्न मी करणार असेल तर माझं तासनतासाचे प्रयत्न, दिवसागणिकचे, वर्षानुवर्षाचे प्रयत्न हे फोल ठरतील. तसं बळीराजा आपल्या समस्त प्रजेला सुखी आणि समाधानी करू इच्छित होता आणि ते समाधानी करण्यासाठी तो सर्वस्वाचं दान करायला तयार होता. म्हणून तो दानी झाला. त्याला वाटेल ती गोष्ट देऊन टाकावी आणि समाधानी करावं ही बळीराजाची मनातली इच्छा, अगदी अतूनची इच्छा. म्हणून बळीराजानं दान करायला सुरुवात केली. या दानाचा परिणाम असा होऊ लागला की बळीराजाच्या राजकोषामधल्या मुद्रा दिवसागणिक कमी होऊ लागल्या, त्याचा राजकोष खाली होऊ लागला. आता जर राजा असाच दानशूरपणा करत जाईल आणि तो आपल्या प्रजेला समाधानी करण्याचा प्रयत्न करत जाईल तर त्याचं राज्य एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव निर्माण झाली. म्हणून त्याला ह्या दानशूरपणा सोडण्यासाठी एक उदाहरण म्हणून वामनानं सांगितलं की राजा, तू असाच दानशूरपणा करत जाशील तर लोक तुझ्या डोक्यावर पाय ठेवतील, तुझ्या डोक्यावर बसतील आणि तुझ्याकडून हवं ते घेऊ लागतील. एक व्यक्ती आपल्या सर्वस्वाचं दान करू शकतो पण एक राजा आपल्या सर्वस्वाचं दान करू शकत नाही. कारण राजाची संपत्ती ही राजाची व्यक्तिगत संपत्ती नसते, ती प्रजेची असते, ती राज्याची असते. राज्याची प्रजेची असलेली संपत्ती अशी उधळण्याचा अधिकार राजाला नसतो आणि तसं केलं राजानं तर ते राज्य रसातळाला जातं. राज्य रसातळाला जातं या वाक्याचा अर्थ बळीला रसातळाला पाठवलं असा घेऊन जर कोणी सांगत असेल म्हणजे यात दोष ही कथा सांगणाऱ्यांचा पण आहे. ज्यांनी बळीच्या डोक्यावर वामनानं पाय ठेवला आणि पाताळात धाडलं असं म्हणतात त्यांचा पण दोष आहे. राज्य रसातळाला जाण्याची प्रक्रिया आणि बळीला पाताळात ढकलण्याची प्रक्रिया या दोन्हीत खूप फरक आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पुराण काळात पुराणातल्या कथा या प्रतिकांवर अवलंबून होत्या. ती प्रतिकात्मक कथा आहे. एखादं चांगली गोष्ट
एखादं चांगलं वचन पटवून द्यायचं असेल तर ते उदाहरणासहित द्यावं लागतं. त्यासाठीची ही कथा आहे. राज्य रसातळाला जायचं नसेल तर ही पद्धत बदलायला हवी. हे जे सांगितलं गेलं ते रसातळाला पाठवलं अशा स्वरूपात सांगितलं गेलं. हे प्रतीक आणि त्यातले सल्ले विसरता कामा नयेत. ज्यांनी स्वतः होऊन हा पराक्रम असं समजलं वामनाचा ते मूर्ख होते, आणि ज्यांनी या पराक्रमाला शोषक म्हणून ते वामनाकडे बघितलं ते संधी साधू आहेत. हे लक्षात घ्या. संधी साधूंनी ही कथा वेगळ्या अर्थाने मांडली आणि संधी शोधून आपलं वर्चस्व सिद्ध करू पाहणाऱ्या वेड्यांनी ही कथा त्याच स्वरूपात स्वीकारली. म्हणूनच सगळा घोळ झाला या कथांचं, पुराणातल्या कथांचं. पुराणातली वांगी पुराणात न ठेवता, शब्दशः समजून न घेता त्यातला भावार्थ समजून घेणं आवश्यक आहे. तसं झालं तर आमच्या कथा अधिक उजळून निघतील, त्या मार्गदर्शक ठरतील. नमस्कार.